पूर्णेन्दुसुन्दरमुखारविन्दनेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। व्रजे प्रसिद्धं नवनीतचौरं गोपाङ्गनानांशदुकूलचौरम् अनेकजन्मार्जितपापचौरं चौराग्रगण्यं श्रीकृष्णं नमामि। करारविन्दे पदारविन्दे मुखारविन्दे विनिवेशपत्रं वटस्य पत्रस्य पुटे शयनं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। बालमुकुन्दं मनसा स्मरामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। मार्गशीर्ष महिना अर्थातच जरा आवाज वाढवा। गोपाळ कृष्ण महाराजांनी आपल्या भगवद्गीता या महाग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की मार्गानां मार्गशीर्षोऽहम्, मासानां मार्गशीर्षोऽहम्, मासामध्ये मार्गशीर्ष मास ते मी आहे। पवित्रातिपवित्र असा हा मार्गशीर्ष महिना, या माहेमध्येच जगद्गुरु, जगतचालक, जगतनियंता, सर्वज्ञ श्री दत्तात्रय प्रभू यांचा हा जन्मोत्सवाचा काळ। ईश्वर अवतार अवतरतात की जन्म घेतात हा मोठा प्रश्न आहे। जन्म आहे तर मृत्यू आहे, मग अवतार जन्मतात काय? अवतार जन्म घेत नाही, अवतार अवतरित होत असतात, काही कार्यनिमित्त, काही प्रयोजनानिमित्त। म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की श्रीकृष्ण जन्माष्टमी, जन्माष्टमी म्हणण्यापेक्षा श्रीकृष्ण अवतार दिन, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचं अवतार दिन असे जगद्गुरु, जगचालक श्री दत्तात्रय महाराजांचं हा अवतरण्याचा कालावधी। दत्तचरित्रामध्ये आपण ऐकलं असेल, आत्री आणि अनुसया यांच्या गर्भी श्री दत्तात्रय महाराजांचा गर्भीचा उभयदृश्य अवतार हा। आणि त्यानिमित्त आमच्या भगिनींनी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आयोजित केलेला हा
दत्त जन्मोत्सव, दत्त अवतार दिन निमित्त हा सप्ताह, या सप्त्यामध्ये दरवर्षी ते कोणाला तरी आणतात. यावर्षी आमचा नंबर लागला, होय की नाही? म्हणून सुरुवातीला ती माझी भगिनी आहे, तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आत्ता माझ्या शेजारी बसलेले आमचे दादा म्हणत होते, बाबा एवढं आपल्याकडं नाही. मी म्हटलं काय हो? ते मला हे 2च महिला आहेत. कालपासून आपण पाहतोय सगळे मुलं मिळून बाहेर सगळी तयारी करतायत. सगळ्या महिला मंडळ त्यांचं जे आहे सगळी धावपळ करते आहे. बाई नुसती माईकवर बोलते आहे. आणि महिला मंडळ सगळी तयारी करतायत. सगळे म्हणजे सगळे तयार आहेत, सगळे सेवेला तयार आहेत. आपल्याकडं अशी परिस्थिती नाही बाबा. लोक आपल्याकडं पाहतात ना, आपण करतो हे पाहिल्यानंतर सुद्धा आमच्याकडं पाहून न पाहिल्यासारखं करतात. म्हणजे पंगत जर करायची असेल तर बाबा आम्हाला पंगत करायची आहे. मग पंगत करायची म्हटल्यानंतर आता हे सगळं लाईव्ह व्हायला लागलं बरं का. पंगत करायची जर म्हणलं तर बाबा आम्हाला पंगत करायची आहे. मग ते तुमचं पेमेंट किती झालं तेवढं सांगा, पेमेंट आपण देऊन द्यायचं. मग पत्रावळी लागत असेल तर बाबाच पळवल, हार आणायचं असेल बाबाच पळवल. 12 वाजले बाबा गोड आणलं की नाही तो बाबाला सांगल, स्वतः करणार नाही. ही विशेषता आहे. आणि त्यांनी सांगितलं बाबा इकडचा जो परिसर आहे तो खरोखर श्रद्धाळू भाविक भक्त आहेत. खूप श्रद्धा त्यांची साधू संतांवर असते, आहे आणि राहिली. आता ते वानरीने धरवावे, पिलेने धरावे. आम्ही टिकून ठेवायला पाहिजे, तुम्हीही तशी टिकून ठेवायला पाहिजे. दोघांचा जर संयोग झाला तर नक्कीच ह्या फांदीवर त्या फांदीवर आपल्याला उडी मारता येईल. मृत्यू लोकातून ईश्वरीच्या परमसुखापर्यंत, दुसऱ्या डाळीपर्यंत आपल्याला जाता येईल. उंच शिखर गाठता येईल, कैवल्य गडावर जाता येईल. तुमचं करावं कौतुक तेवढं कमी आहे. जी आयोजक आहे ती आमची भगिनी आहे. आता तिचं जास्त मी कौतुक करणार नाही. तिचं कौतुक मी शेवटच्या दिवशी करेन, होय की नाही? आज कौतुक करणार नाही. तिनं मात्र हे कार्य हाती धरलेलं आहे. ईश्वर त्याचं हे जे आहे कार्य अखंड सदोदित चालू ठेव, अशी त्याच्याकडून सेवा घेत राहू. एक भाऊ म्हणून मी ईश्वराच्या चरणी ही प्रार्थना करतो. या ठिकाणी नामाचे 10 ठाय हे प्रकरण त्यांनी मला सांगायला सांगितलेलं आहे की बाबा नामाचे 10 ठाय सांगा. मग नामाचे 10 ठाय म्हणजे नेमकं आहे तरी काय? नामाचे 10 ठाय, नाम हे समजलं. नाम तुम्ही आम्ही सगळे एकमेकाला ठेवण्यात पारंगत आहोत, हे की नाही? आम्ही नाम ठेवू शकतो, नाव ठेवू शकतो. नाम आहे काय? नामाचे 10 ठाय आहे काय? नामाचे 10 ठाय, ठाय म्हणजे उपाय. ईश्वरीने स्वीकार केलेला नामाचं स्मरण केल्याने ईश्वरापर्यंत जाण्याचे उपाय. तुम्ही सापशिडीचा खेळ पाहिला, लुडो पाहिलं, लहानपणी आम्ही सगळे खेळतो. सापशिडीच्या खेळामध्ये 1 अंकापासून 99 अंकापर्यंत अंक असतात. मध्ये मध्ये कुठंतरी शिडी लावलेली असते. बराबर हातातली सोंगटी ती आकडे तेवढे पडले की एक शिडी अशी असते की 2 अंकापासून डायरेक्ट 99 अंकापर्यंत जाते. त्याला 1, 2, 3, 4, 5, 6 असं खेळायचं काम नसतं. तशी नामाची जे 10 ठाय आहे, नाम ज्या नामाचं ईश्वराने स्वीकार केलेला आहे, ज्या नामाचा ईश्वराला अभिमान आहे. तुम्हाला कोणत्याही नावाने जर हाक मारली तर जमेल का? नाही. तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारली की तुम्ही मागे वळून पाहता. त्याप्रमाणे त्या नामाचं तुम्हाला माहिती असतं, माझं हे नाव ठेवलेलं आहे. 145 कोटी जनता आहे. एकसारख्या चेहऱ्याची 8 माणसं या जगामध्ये आहेत. पण 140 कोटीमध्ये असेलच ना आपल्या चेहऱ्यासारखं असेल, आपल्या आवाजासारखं कोणतरी असेल. मिमिक्री करणारे आपण पाहत असतो. बरेच जण मिमिक्री करत असतात, बरेच जणांच्या आवाजासारखे आवाज काढत असतात. पण चेहऱ्यासारखे चेहरे आहेत ना. या संपूर्ण जगामध्ये एकसारखी 8 चेहऱ्यावाली माणसं आहेत. माझ्या चेहऱ्यासारखी बी चेहऱ्यासारखी माणसं असतील. पण माझं जे नाव आहे तेच नाव त्यांचं असेल असं नाही आहे. नाम ज्या नामाचा ईश्वराने अभिमान घेतलेला आहे, मग तो नाम कोणतं? जसे श्रीकृष्ण. कृष्ण म्हणजे काळ. पण श्रीकृष्ण महाराजाला 108 नाव आहेत.
कोणी गोविंद म्हणते, कोणी गोपाल म्हणते, कोणी माधव म्हणते, कोणी मुकुंद म्हणते, कोणी कुंजबिहारी म्हणते, कोणी गोवर्धनधारी म्हणते. प्रसंगयोचित ज्या ज्या ठिकाणी जी जी लीळा घडली त्या त्याप्रमाणे गोपाळकृष्ण महाराजांचं नाव ठेवल्या गेले, घेतल्या गेलं. गोपाल, गो म्हणजे गाई, त्यांचं पालन करणारा तो गोपाल. गोवर्धनधारी, गोपाळकृष्ण महाराजांनी गोवर्धनाला आपल्या करांगीवर त्यांनी उचललेलं आहे म्हणून तेव्हापासून गोवर्धनधारी. माधव, ज्या ज्या वेळेस मी ईश्वराला धावा केला त्या त्यावेळेस तो धावून आला म्हणून माधव. मुरारी, मूर नावाचं राक्षस त्याचं वध केलं म्हणून मुरारी. कुंजबिहारी, कुंजवनामध्ये क्रीडा करणारा, गोपिकेंना मंत्रमुग्ध करणारा, गोपिकेंच्या चित्ताचं हरण करणारा. आता आपण जे श्लोक म्हणलेला आहे, कोणता श्लोक? चौराग्रगण्यम कृष्णम नमामि व्रजे प्रसिद्धम नवनीत चौरम. व्रजेत प्रसिद्धम, ज्यांच्या कथा, ज्यांच्या लीळा प्रसिद्ध आहे. कोणत्या? व्रजे प्रसिद्धम नवनीत चौरम. नवनीत म्हणजे लोण्याचा गोळा. नवनीत चौरम. गोपांगनांश दुकुल चौरम. गोपांग आहे, जे गोपी आहेत, गोपाल आहेत. गोपांगनांश दुकुल चौरम, त्यांच्या दुःखाचं निवारण केलं. मग गोपाळकृष्ण महाराजांना मारण्यासाठी काकू आली, बकू आली, केशी आला, पुतण्या आला, शाक्तासूर आला, तृणावर्त आला, कितीतरी राक्षस आले. सगळ्यापासून गोपाळकृष्ण महाराजांनी त्यांचं रक्षण केलं. गोपांगनांश दुकुल चौरम, अनेक जन्मार्जित पाप चौरम. नुसतं तेव्हाच रक्षण केलं असं नाही, अनेक जन्माच्या पापाचं पुरस्चरण करणारा आमचा तो कृष्ण. अनेक जन्मार्जित पाप चौरम कृष्णा चौरागणगण्यम कृष्णम नमामि. चोरांचा जो सरदार आहे, सेनापती आहे, तो चोर कोणता? माखन चोरणारा नव्हे, हे सर्वसामान्य हे चोरी करणारा नव्हे, कोणाच्या उतरण्या खाली पाडणारा हा नव्हे, अनेक जन्मांच्या पापाचं पुरस्चरण करणारा तो. अनेक जन्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यम, तो चोरांचा सरदार, सेनापती. चौराग्रगण्यम कृष्णम नमामि, त्या श्रीकृष्णाला माझा प्रणाम असो, नमन असो. गीतेत काय सांगितले त्यांनी? सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मला एकट्याला शरण ये, अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुची. मला ये ना शरण, अरे सर्व पापातून मी तुला मुक्त करेन, 84 लक्ष एवढीतून तुला मुक्त करेन, माझं परमोच्च पद तुला मी देईन. त्या श्रीकृष्ण महाराजाला माझा नमन असो. मग श्रीकृष्ण तो ज्यांनी त्या नामाचा स्वीकार केलेला आहे. श्रीकृष्ण नामाचा ईश्वराला मोठा अभिमान आहे ना. कृष्णा धावा म्हणून कृष्ण धावत गेलेला आहे. येईल आता तुम्हाला पुढे. द्रौपदीने धावा केला, तिला कृष्णात म्हणले गेले, कृष्ण म्हणले गेले, वासुदेव नंदन म्हणले गेलेले. हो, भीष्मदेव तर त्यांना वसुदेव नंदन, देवकी नंदन म्हणून हाक मारायचे. आपण नमन करत असताना सुद्धा वसुदेव सुतम देवम कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदम. देवकी आणि वसुदेव ज्यांच्या उदरी जन्म घेतला त्या प्रभूने, कितीतरी योगान योगे पिढ्यानं पिढ्या त्या माता पित्यांची कूस त्यांनी धन्य केलेली आहे. नुसतं जन्म घेतला तिथं, तिने पालन केलं, पोषण केलं. यशोदेने पालन पोषण केलं. देवकीने तर फक्त जन्मच दिला. जन्मही कसा दिला हो? जन्म काय झाला काय? देव काय गर्भामध्ये राहिले काय? अरे तो गर्भ कसा आहे? फार अशुद्ध आहे, त्या ठिकाणी अशुद्धता आहे, मलमूत्राचं ठिकाण आहे ते. त्या ठिकाणी परमात्मा राहील का? तो नाही, फक्त त्या गर्भाला स्पर्श केलेला आहे. आणि त्या कोखेतला स्पर्श केल्यामुळे ती माता पिता धन्य झालेली, होय की नाही? अवतार धारण केलेला आहे. आम्ही येणार त्यांनी अगोदर सांगितलं. आणि ज्यावेळेस आले त्यावेळेस कसे आले? चतुर्भुज आले, सुदर्शन चक्रधारी. देवकी घाबरली, देवा असा अवतार तू धारण करशील? अरे मी जिवंत राहील का? देव म्हणाली घाबरू नको, घाबरूच नको. जसं सर्व मान्य व्यवस्था आहे, सृष्टीची व्यवस्था आहे ना, तसाच मी येईन. बालरूपामध्ये गोपाळकृष्ण महाराज आले. जसे आम्ही सगळे होतो तसे ते आले. आल्या आल्या आळस दिला पहिले.
होय की नाही? जसं लहान मुलगा जन्म झाल्याबरोबर आळस दिला, सृष्टी दाखवली मुखामध्ये. ही विशेषता आहे. युगानुरूप परमेश्वरकडे ती किंचित विलक्षणता, ही विलक्षणता असते. नामाचा स्वीकार, नाम जाऊ दे, नामाचा स्वीकार, नाम घेतलेला आहे. ज्या नामाच्या ईश्वराला अभिमान आहे ते नाम. दत्तात्रय महाराज, दत्त अधिक आत्रेय, सैंग ऋषी नाव आहे. दत्तात्रय महाराजांचं पूर्वीचं नाव काय आहे? सैंग ऋषी. सैंग म्हणजे उत्तुंग आहे, विशाल आहे. ज्यांनी नाव ठेवलं गर्ग ऋषीने, त्यांनी ज्यावेळेस कुंडली बनवली त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे हे सर्वसाधारण नाही, तुम्ही सर्वसाधारण समजतायत का? नाही, हे सर्वसाधारण नाही, उत्तुंग आहेत, विशाल आहेत, याचा अंत लागत नाही, अनंत या. सैंग ऋषी ठेवल्या गेलं. तिन्ही देवता त्या ठिकाणी आले परीक्षा घेण्यासाठी मातेची. तिन्ही देवतांचं दान त्यांनी दिलं. आकाशवाणी झाली, दत्त म्हणजे दाता, आत्रेय ऋषींचे पुत्र म्हणून दत्तात्रय. त्या नामाचा अभिमान आहे. माझ्या साधनदाता भगवान श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगितलंय, सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू. सह्याद्री श्री सैंग ऋषीने सांगितले, सह्याद्री श्री दत्तात्रय प्रभू. दत्त म्हणजे दाता, देणार आहे तो, देतच असतो, घेत नाही कधी. घेईल काय तुमच्याकडून? आणि सारी सृष्टी त्याची आहे. हां, तो सामर्थ्यवान चक्रवर्ती, महाचक्रवर्ती आहे तो काय घेणार आहे तुमच्याकडून? तुम्ही काय देऊ शकता? अरे मर्म शौच्या जीवा, तू ते काय असे मा कायदेशी. चक्रधर स्वामींनी फार थोडक्या शब्दामध्ये विस्तीर्ण रूपानं सांगितलंय तुझी अवकात काय. जीवाची अवकातच काय? काहीच नाही. आम्ही काय देऊ शकतो देवाला? स्मरण, आम्ही संन्यास घेत असताना काय दिलं आम्ही देवाला? केस, दुसरं काय दिलं? होतंच काय आमच्याजवळ? सौंदर्य, आमच्या चेहऱ्यावर त्याचं सौंदर्य होतं, ते सौंदर्य आम्ही काढून त्याच्या श्रीचरणाचे ठेवलं. दुसरं काय? सारी सृष्टी देवाची आहे, आम्ही काय देऊ शकतो? एक पत्ता भी नाही हलता उसकी रजा के बगैर, माझं नेहमीचं वाक्य आहे. कधी बी ऐका तुम्ही, प्रवचनामध्ये हे वाक्य ठेवणारच. एक पत्ता भी नाही हलता उसकी रजा के बगैर, एक पानसुद्धा हलत नाही. बर्बाद करो या आबाद करो, ये तेरी रजा पर छोड़ दिया, तेरा तुझको सौंप दिया, रोज का तमाशा कौन करे. काय देवा तुला भांडू, काय तुला मागू? तू बर्बाद करणे तर आबाद कर, तेरी रजा पर छोड़ दिया, तुझ्यावर सोपून दिलं. तेरा तुझको सौंप दिया, मी माझ्या सगळं, मी पण अहंकार सगळं काही तुझ्या चरणाशी टाकून दिलेलं, सोडून दिलेलं. तेरा तुझको सौंप दिया, रोज का तमाशा कौन कर. रोज उठायचं, देवा मला हे दे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे. तू बी कंटाळून जातो ना रे. रोज एखादा याचक मागायला आला, आपण म्हणतो त्याला पाहिलं की मग आला वा मागायला. काय एखादा शेजारी असो, त्याला सवय असते, साखर द्या बरं, पती द्या बरं, दूध द्या बरं. त्याला पाहिलं की माणूस काय म्हणतो, आला बाबा, काय आता नवीन टाकतो बाम कोण असतो. रोज देवाजवळ जायचं, काही ना काही मागायचं. अरे तो काही तुमच्या आमच्यासारखा आहे का? अरे तो अंतर्यामी आहे. तू कोणत्या उद्देशाने निघालेला आहे तो जाणतोय, तुझी अवकात ओळखतोय. तू काय मागणार आहेस? आम्ही काय मागतोय? धन दे, पैसा दे, बायको दे, पोरं दे, हेच मागतो. जी नाशवंत वस्तू आहे. ईश्वराला कधी मागितलं का? ईश्वराला मागून पहा तुम्ही. ईश्वराला मागितल्यानंतर काय होतं पहा. देव तू हवा आहे मला. सुधामाने देवाला मागितलं, देवाने सुवर्णाची नगरी दिली, न मागता दिली. होय की नाही? द्रौपदीची परीक्षा घ्यायला आले, सहस्त्र ब्राह्मण आले. हो, अत्यंत तामस होते. तिनं हाक मारली देवाला हाक मारली. देवाने तिची लाज राखली. एक पत्ता खाल्ला, तिची लाज लागली. केसानं धरून ओढल्या गेली. सगळीकडे पाहिलं त्याने. भीष्माकडे पाहिलं, धृतराष्ट्राकडे पाहिलं, कृपाचार्याकडे पाहिलं, द्रोणाचार्याकडे पाहिलं. सगळे होते तिथं. 5 पांडव पती बी होते. सगळे खाली मुंडका घालून बसले. हो, कोणीच आलं नाही. कोण आलं? अभयम कृष्ण म्हटल्या गेलं. त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज आले. अगोदरच म्हणत होते मला घेऊन चला, नाही गेले. पांडव नाही गेले त्यावेळेस. सांगेन आता ओघामध्ये येईल सगळं, महाभारतही येईल. नाही आले. कोणीच उठलं नाही, कोणीच काही करू शकलं नाही. अभयम कृष्ण म्हणल्या गेलं. ते एक एक सुताचं त्याचं जे आहे ना, त्याचं ऋण जे होतं गोपाळकृष्ण महाराजावरती, एक एक सुताचं, एक एक दोऱ्याचं दिलं. जेवढ्या संपूर्ण भारतवर्षामध्ये जेवढे वस्त्र असतील, भरजरी वस्त्र, तेवढे वस्त्र तिला पुरवले. ओढता ओढता दुःशासन घामाघूम झाला, मूर्छित होऊन खाली पडला, तरी वस्त्र संपले नाही. द्रौपदीच्या पदराला हात घातलेला, त्याची लाज राखणारा प्रभू आहे तो. त्याची लाज काढू शकला नाही दुःशासन. ईश्वर आहे तो. आनंद असते देता कमलावराने, किती घेशील तू 2 कराने. देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला म्हणतात. आमची अवस्था अशी असते.
देव प्रसन्न झाला, बोल तुला काय पाहिजे. आम्ही म्हणतो मोडी तुडी आणि के वेवची दे. द्यायचं असेल तर वेवच दे ना देवा, पुन्हा घडी घडी यायचं कशाला त्रास, पुन्हा काम बुडून. अरे कल्पतरू प्रसन्न झाला, कल्पतरू प्रसन्न झाला तर काय मागावं. देव प्रसन्न झाला तर काय मागावं. देव प्रसन्न झाल्यावर काय मागायचं असतं. धन दे, संपत्ती दे, घर दे, बंगला दे, गाडी दे, हे मागायचं नाही. देव प्रसन्न झाला ना देवालाच मागावं. एक राजा आहे, राजाने सांगितलं सकाळी ये, ज्याला जे हाती लागेल तरी ते घेऊन जायचं. सगळे आले, सगळे कोणी टेबल नेलं, कोणी ड्रेसिंग टेबल नेलं, कोणी काय लिपस्टिक नेली, कोणी ती शहानाची ती होती मेकअप बॉक्स तो नेला. ज्याला जे पडले त्याने ते नेलं. एक लहान मुलगी होती, ती राजालाच पाहत राहिली. आली सरान राजालाच धरलं तिनं. ती म्हणे हे काय केलं तू. मी तुला वस्तू घ्यायला सांगितली नगरातल्या लोकांना. ते म्हणाले मला वस्तू नको, ह्या वस्तू ज्याच्या सगळ्या आहेत ना तोच मला हवा आहे. त्यानं राजालाच हात लावलं. तसं आम्ही काय मागावं. आम्ही ह्या वस्तू मागाव्यात. अरे हा बाजार आहे, ह्या बाजारामध्ये ह्या सगळ्या वस्तू भेटणारच. सगळ्या वस्तू भेटतात. तुम्ही बाजारात निघाले ना, तुम्हाला कचोरी भेटेल, ते इथली काय कोणती कचोरी प्रसिद्ध आहे, जिलेबी भेटेल, आलूवडा भेटेल, सगळ्या भेटतील तुम्हाला. चहा भेटेल, जेवण भेटेल, टी व्ही, शोकेस, सगळं काही भेटेल तुम्हाला. सगळं भेटतं. बाजार आहे हे, दुनिया म्हणजे बाजार आहे. ह्या बाजारातून आपल्याला काय घ्यायचं आहे ते पाहायचं. काही माणसं असतात बाजारात कोणीकडेच पाहत नाही. घोड्याच्या समोर खुबण लावलेली आहे, तो काही पाहत नाही आहे. तो फक्त आपली मंजिल जी आहे, आपला उद्देश जे आहे, आपलं ध्येय जे आहे ते पाहत असतो. आम्ही आहेत, आम्हाला ईश्वर कळलेला आहे, आम्हाला देव सांगितलेला आहे. आमचं प्राक्तन आहे, आमचं भाग्य आहे, आमचं दैव आहे. महाणव संप्रदायामध्ये जन्माला येणं, त्या घरामध्ये कुळामध्ये जन्माला येणं याच्यासाठी भाग्य लागतं. प्रत्यक्ष ईश्वराचं आम्हाला सन्निधान भेटावं, ईश्वरीची आम्हाला जवळीक भेटावी. न मागता मिळाले, मागितलं नाही आम्ही पण मिळालं. मग कोणाची पत्नी महाणभावी असेल किंवा कोणाचा पती महाणभावी असेल, आले नाही या धर्मामध्ये. ईश्वर कळला, धर्म कळला, भगवद्गीता कळली, चक्रधर स्वामी कळले, मोक्ष मार्ग कळला. हे आमचं भाग्य आहे. मग ज्या देवाचं नाव घेतल्याने जर आम्हाला या सगळ्या गोष्टी साध्य होत असतील, ज्या गोष्टीची आम्ही अपेक्षा करतो ते न मागता मिळत असेल, तर मग त्या देवाचं नाव घ्यायला काय हरकत आहे, होय की. मग आमच्या चक्रधर स्वामींनी पंचकृष्ण सांगितलेलं आहे. दत्तात्रय महाराज, दत्त अधिक आत्रेय दत्तात्रय. चक्रपाणी महाराज, ज्या चक्रपाणी महाराजांनी जनकाईसा, अनंत नायक नेमाईसा, दोघांचे माता पिता गोविंद प्रभू बाबांचे, एक चक्रपाणी महाराजांचे, त्यांनी त्यांच्या मुलांचं नाव ठेवलं. त्या नामाचा स्वरूप येऊन नामाचा तो अभिमान घेतला गेला. चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगितलं की जैसे श्री चांगदेव राऊळ, जैसे श्री गुंडम राऊळ, त्या नामाचा अभिमान आहे. गुंडो नाव ठेवलं गेलं गोविंद प्रभू बाबांचं. का ठेवलं गेलं गुंडो नाव ठेवलं गेलं? त्यांच्या आईवडिलांचे पुत्र राहत नव्हते. मग कोणतरी सांगितलं भाऊ चांगलं कोणाची तरी दिष्ट लागते, नजर लागते, म्हणून हे नाव नको, असं काहीतरी नाव ठेव. मग आमच्या आता बी अजून प्रचलित आहे ती श्रद्धा असेल, अंधश्रद्धा असेल, ते मान्यावर आहे आपल्या. त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितले की काय नाव ठेवू, ते म्हणाले दगड ठेव नाव. गुंडो नाव ठेवलं गेलं. त्या नावाचा ईश्वराला अभिमान आहे ना. जैसे श्री गुंडमराव, आमच्या गोविंद प्रभू बाबांशी चक्रधर स्वामींनी नाव उच्चारलेलं आहे. त्या नामाचा अभिमान आहे त्या ईश्वराला. जैसे आमचे श्री चक्रपाणी महाराज, चक्रपाणी नामाचा अभिमान आहे. हे आहे नामाचं 10 ठाय. ज्या नामाचा परमेश्वराने स्वीकार केलेला आहे, स्वरूप येऊन स्वीकार केलेला आहे, ज्या नामाचा ईश्वराला अभिमान आहे, ते नाम, त्या नामाचे 10 ठाय. त्या नामाने ईश्वरापर्यंत आपल्याला पोहोचण्याचे उपाय कसे आहेत ते आपल्याला ह्या प्रकरणामध्ये जाणून घ्यायचे आहे. याला म्हणतात नामाचे 10 ठाय. मूर्तिज्ञान प्रकरण सांगितले. मूर्तिज्ञान म्हणजे ज्या साधनदाता परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामी आहे, त्याची मूर्ती आम्ही पाहिलेली नाही आहे. फक्त आमच्या ज्या पूर्वजांनी पाहिली त्यांनी सांगितलं चक्रधर स्वामी असे आहेत. त्या मूर्तीचं स्मरण आम्ही करतो. ते मूर्तिज्ञानमध्ये आलेलं आहे. एतीचे ओटी गोटी अधिकृतवा नमस्करणी किंगा, हे प्रकरण जे आहे, सांगितलेलं वचन जे आहे, त्या वचनाचं मूर्तरूप त्याला देण्याकरता ते प्रसाद सेवा सांगितलेली आहे. ब्रह्मस्वरूप देव, आनंद स्वरूप देव, चितघन स्वरूप देव, ज्ञानस्वरूप देव, परमेश्वर वागते सृष्टीमध्ये अवतरण जीव उद्धाराव्या तोचे एक समर्थ. का तयाचे साधन समर्थ, त्याच्या साधनाची 4ही पक्ष, स्थान प्रसाद वासनिक भिक्षुक आती गहनाचे गहन, परिश्रयाचे ठावणी,
आसन मस्ती पूजा आरोग्य पहुड हो पहुड चरणचारी उभा राणे येणे जाणे घ्यावे गोकावे नमस्कारावे हेची केवी नाना गोसावी भट्ट वासाते म्हटले येतीची या संबंधा गेले तिथीचे ओटे गोटे आधी करून तुम्हा नमस्करणी किंगा मा ईशनी देमतीनी कैसी रे रावलेली कशी तुम्ही सोडली ओटे गोटे नमस्करणी आहेत मग ते ओटे गोटे कोणते म्हणून त्याच्यामध्ये आलेलं आहे वस्त्र आलेले आहेत चर्म आलेले आहेत लोह आलेले आहेत पाषाण आलेले आहेत सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे ना काय नमस्कारायचं आहे कोणतं नाम घ्यायचं आहे कसं करायचं आहे अगदी पूर्वजांनी नियोजित जसं एखादा आराखडा आखलेला असतो ना आम्हाला घर बांधायचं आहे घर बांधायचं म्हणल्यानंतर आम्ही काय करतो प्लॉटची कागदं घेतो इंजिनियरकडे जातो साहेब आमचं एवढं 2000 स्क्वेअर फीटचं आहे 1500 आहे आम्हाला घर बांधायचं आहे इंजिनियर विचारतो तुझं बजेट किती आहे आपण लबाड माणसं आपलं जास्त असलं तरी आपण कमी सांगतो इंजिनियर म्हणतो एवढ्यात तर बसणार नाही थोडे पैसे जास्त शिल्लक लागतील बरं पाहू तर खरी तुम्ही काढा तर खरी तो काढायचे 2% पैसे घेईल पण तो आराखडा आखून देत असतो ह्या ठिकाणी हे काम की खांब असावं हे कॉलम येत या ठिकाणी पाहिजे जिना तुमचा ह्या ठिकाणी पाहिजे बाथरूम तुमचं ह्या ठिकाणी पाहिजे डायनिंग हॉल ह्या ठिकाणी पाहिजे तुमचं बेडरूम ह्या ठिकाणी पाहिजे तशी आखणी केल्या जाते सगळ्या गोष्टीची आमच्या पूर्वजांनी आम्हाला माहीत ते ओळखून गेले होते आपली येणारी पिढी कशी राहणार आहे म्हणून त्यांनी सगळी आखणी करून ठेवलेली आहे सगळ्या गोष्टीची पंथीय कार्यक्रम आपलं सगळं चकोरीबद्ध आहे नियोजनबद्ध आहे त्या नियोजनाच्या चकोरी पद्धतीतून आपण चालायचं चकोरी हुकली गेला रोडवर लिहिलेलं असतं काय लिहिलेलं आहे माहिती आहे नजर हटी दुर्घटना घटी देवानं सांगितलेलं आहे आमच्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे जे देवाने सांगितलं आमच्या पूर्वजांनी जे सन्निधानामध्ये होते त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे टिपण काढून ठेवलेलं आहे असं करा असं होईल सगळं सांगितलेलं स्पष्ट रूपाने आम्ही चुकतो आम्ही इकडं तिकडं पाहतो तिथं अजून बी दिलेलं असतं रास्ते से चलते समय सौंदर्य दर्शन ना करे वरना ईश्वर के दर्शन को जा सकते हैं सौंदर्य दर्शन के चक्कर में ना पड़े वरना ईश्वर के दर्शन को जा सकते हैं तसं आयुष्यामध्ये जे सांगितलेलं आहे ना चकोरीबद्ध सांगितलेलं आहे महानुभाव संप्रदायांचा अभ्यास असो अनुयायी असो साधू संत असो एका चकोरीमध्ये आहे चकोरीमध्ये जर चालला देव सहज आहे सुलभ आहे हे सृष्टीमध्ये देव सुलभ देव दुर्लभ की देवा ते आठविता तो दुर्लभ देव दुर्लभ आहे का देव दुर्लभ नाही देव सुलभ आहे देवाला आठवणारा तो दुर्लभ आहे तो सुलभ होत नाही आहे ना तो चुकतोय आपल्याला चुकायचं नाही आहे मग चुकायचं नाही तर कसं चुकायचं नाही चकोरीप्रमाणे चालायचे चकोरी कशी आहे आमच्या पूर्वजांनी सांगितलं आहे भाईदेव व्यासांनी सांगितलं आहे बांधणी केल्या गेली ज्यावेळेस त्यावेळेस बांधणीमध्ये सांगितलं नामाचे 10 टाळे अरे नाम घे देवाचं जर देवाचं नाव घेशील तर नामाचा अभिमान आहे देवाला नामामुळं काय काय होतं नामे वेद नामे बोध नामे अनुसरण नामे स्मरण हे सगळं होतं त्याच्यामध्ये नाम घे स्वामी उत्तरापंथी प्रयाण केल्यानंतर कशी भयान आणि बेसूर परिस्थिती झाली होती तुम्ही पहा आठवा कधी एखादं असं घर असतं आणि त्या घरामध्ये अगदी साफल्य सुजलाम सुफलामता असते सगळ्या गोष्टीची बाहुल्यता असते विपुलता असते आणि अशा घरामध्ये अशा घराचा कर्ता पुरुष निघून जाते आपल्या घरामध्ये एखाद्या नवरा जर निघून गेला 2, 4, 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष सोबत राहणारा आपल्याला वर्ष 2 वर्ष ती घर खायला उठते होय की नाही मग जगत नियंता प्रभू परमात्मा ज्या भक्तांच्या सन्निधानामध्ये राहिला त्यांना सोडून 8.5 वर्षामध्ये जर तो निघून जातोय उत्तरपंथाला आचार्यांची अवस्था कशी झाली असेल जे निस्सिमतेने ईश्वराला शरणागत आलेले आहेत समर्पित झालेले आहेत त्या आचार्यांची अवस्था कशी असेल जशी अवस्था प्रगटलाच पाहिजे दुसऱ्यांना का प्रगटली नाही कारण समर्पणता होती त्या ठिकाणी सर्वसंग देवाला सोडू शकले नाही आहे स्वामींनी ज्यावेळेस 6 महिन्याचं दुरांतर दिलं असधान दिलं ना अहो आचार्यांचे तर चरित्र वाचा तुम्ही ते वाचल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून अश्रू येतात आपल्या वाचताना अश्रू येते कशी अवस्था झाली आचार्यांची अहो कांडावर दिवस मोजत होते दिवस ते मोजणं नाही मृत्यू कधी येईल ज्या ईश्वराला सोडून मी जगतोय
हे एक एक क्षण मला मृत्यू एक एक युगासारखं जातोय. आम्ही नुसतं म्हणतोय एक एक क्षण माझं जात असे युगाप्रमाणे आता, तुम्हा वांचुनी कोण रोखशील मला आता. आम्ही नुसतं म्हणतोय, पण त्यांनी ती अनुभवलेली आहे. ज्यावेळी श्रद्धापूरला पाठवल्या गेलं विनाकारण, काही कारण नसताना, काहीच कारण नव्हतं, आचार्यांचं कळलंच नाही काय कारण नाही. मला स्वामी सन्निधान देत आहेत तर कळलंच नाही. बोलवल्याशिवाय यायचं नाही, जा इथून. अरे जाऊ कुठं? घर सोडला, प्रपंच सोडला तुमच्या भरोश्यावर, आणि तुमच्या भरोश्यावर सगळं सोडल्यानंतर तुम्ही म्हणायचं घरात येऊ नको. म्हणजे जाऊ कुठं आम्ही? दादोस आम्हाला योग्य वाटत नाही आहे, घर आम्हाला पुन्हा घेणार नाही आहे, कारण संन्यासाचं आता वस्त्र घेतले आम्ही, होय की नाही? एखादा संन्यास घेतला, भगवे कपडे वस्त्र धारण केलेला ग्रस्तांच्या घरी शोभतो का? नाही. त्याचं ठिकाण आश्रम आहे, मठ आहे, त्या ठिकाणी राहावं. मी हा मताचा आहे. आम्ही हॉटेलमध्ये शोभतो का? थिएटरमध्ये शोभतो का? थिएटरमध्ये तुम्हाला आम्ही दिसलं, तुम्ही बाबा दंडवत, बरं आहे का? बरं आहे, चांगला पिक्चर आहे, पहा तुम्ही, पहा आम्ही पाहतो. शोभत नाही. जिथली वस्तू तिथंच हवी आहे. हो, आचार्यांनी ज्यावेळेस संसार सोडला आहे, स्वामींकडे आले सन्निधानामध्ये, आणि स्वामी म्हणतात जा इथून निघून, कुठं जाऊ? त्यावेळेस त्यांनी निवडलं की गोविंद प्रभू बाबा आहेत त्यांच्या ठिकाणी, जाय तिथं जाय. मग तो रोज जो होता सुरुवातीचा, तो थोडा कमी झाला गोविंद प्रभू बाबांचं नाव घेतल्यानंतर, की रोज कमी झाला. तिथलं असन्निधान दिलं त्यांना 6 महिने. यावेळेस वापस यायचं, मी बोलवल्याशिवाय यायचं नाही आहे, निरोप पाठवलं जात आहे. खाणंपिणं सोडून दिलं. त्यांना म्हटलं 8 दिवस जातील, 15 दिवस जातील, लगेच बोलवतील. माझ्या वाचून कसं होणार स्वामींचं काम? कारण सगळं कार्य मी स्वामींचं मी करतोय ना. सकाळी उठल्यापासून आता उंबरा उशीसे करोड निजेती, उंबरात उशीसे करोड निजायचे ना आचार्य. कधी सोडलंच नाही स्वामीला. फक्त भिक्षेला गेले किंवा काही सेवादासच्या निमित्त गेले तेवढेच, बाकी कधी स्वामींना विसंबलेच नाही. आणि 6 महिने ज्यावेळेस दुरांतर दिल्या गेलं, त्यावेळेस कशी अवस्था झाली असेल? कशी झाली काय? चाटे सांगतात, बाबा आजची जिने आणि आजची पाहणे आणि आजची बोलणे आहे म्हणाले देवा. आज दिसतोय तो, उद्या दिसेल की नाही सांगता येत नाही, उद्या जगेल की नाही सांगता येत नाही, आज श्वास आत जाते बाहेर निघते की नाही, अशी अवस्था त्यांची झालेली आहे. फक्त असन्निधान दिलं तर. आणि आता तुम्हा नव्या संबंध म्हणून स्वामी जर उत्तरापंथे जात आहेत, आता यायचं नाही आमच्या मागं, दशावस्था नाही प्रगटणार तर काय प्रगटणार हो? तीच अवस्था झालेली आहे. कशी तरी महादाईचा पुढे पाठीमागे जाते. गोविंद प्रभू बाबांना विचारते, कुठे आहे तो ज्याला मी निरवलेलं आहे, मला निरवलेलं आहे, पण मार्गाला निरवलेलं आहे, तो आचार्य कुठे आहे जो सोपवलेला आहे, ज्याला आमचा परमार्ग ज्याच्या स्वाधीन सोपवलेला आहे? आम्ही तर सगळे देवाच्याच स्वाधीन आहोत ना. आता तुम्हा गोविंद गती का? गोविंद प्रभू बाबा आहेत, परंतु आता तुम्ही असे आहेत. तुम्ही सांगितलं तर बोलत नाही, अनुकाराने दाखवता, कृतीतून दाखवता. आम्हाला काही संदेह पडलं किंवा आम्हाला सांगितलं, म्हातारी तुम्हा निरोविली का? आता कवनेणार ते वंचिजे ना, तुम्ही या ते पुरी कर नागदेव ना म्हणीजे. आता ही निरवलेली आहे ना, मग कुठे येतो? कुठे आहे आमचा आचार्य? ज्यावेळेस महादेशचा विचार त्यावेळेस स्वामी सांगतात, जाय मिली भानखेडी इसी जाय. गेली आचार्यांचे 10 वर्ष झालेले आहेत, सगळं वारूळ चढलेलं आहे. श्री चक्रधर म्हणतायत, शेवटची म्हणणं आहे, आता शब्दही निघत नाही आहे, अस्पष्ट शब्द आहेत. महादेशात त्या क्षणामध्ये पोहोचते. गोरवाळ्यानं गुरुजी असतात, गुरुवे त्यांना विचारते, कुरुंदने मुखी घेते, तोंडामध्ये ते दूध पिळते, पाटकुळी घेते आणि गोविंद प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये आणते. आणून धडकन टाकते स्वामींच्या श्रीचरणावर, गोविंद प्रभू बाबांच्या. हा आणलाय म्हणाले, आता हा आहे आमच्या सर्वांचा दोषी, हा आम्हाला सोडून चालला होता, आम्हाला याला निरवलेलं आहे, याला तुम्हाला निरवलेलं आहे, हा असा अर्धवट आम्हाला सोडून चाललाय, आम्ही कसं करायचं देवा? आचार्य जागे होतात. श्रीचक्रधर द्या, श्रीचक्रधर द्या. बहीण समजवते, अरे उठ. आहे ना, आहे. मी नेहमीच सांगत असतो, नेहमीच. चाणक्याने सुद्धा सांगेल, स्त्री म्हणजे माणसापेक्षा आहारात दुप्पट, धाडस 4 पट, लाज 6 पट, विषय वासना 8 पट आहे ना, तिप्पाड आहे. माणूस ज्यावेळेस सगळ्या समाजामध्ये देणं घेणं होऊन जातं ना, घाबरून पळून घरामध्ये लपून बसतो. गेल्या वर्षीही मी सांगितलेलं वाक्य मला चांगलं आठवते. 1च वर्ष झालं आहे त्याला. जेव्हा घरामध्ये लपून बसतो ना, पलंगाखाली जाऊन कोणी हाक मारायला दरवाजावर आलं तर खाली लपून जाऊन बसतो. बाई म्हणते घाबरू नको, बाहेर ये.
तुला कोण हात मेला हात लावतो मी पाहते. कमरेला पदर कोसते आणि बाहेर येते. काय रे कोण आहे इथं, ये समोर, लाव बरं माझ्या नवऱ्याला हात, तुला दाखवतेस. तुला समोरच्या माणसाची मजाल नाही कोणाची, येईल का कोणी पुढं येईल. बाई पुढं आल्यावर कसं माणूस घाबरते. धाडस आहे त्याच्या ठिकाणी, माणसापेक्षा 6 पट जास्त धाडशीची आहे. महादैसा जर पाटकुळी आचार्यांना घेऊन येते, आचार्य काय साधे होते काय, माझ्यासारखे काय 4 फुटाचे होते काय. अरे धिप्पाड उंची पुरे, हो मोकळी वेडी सोडलेली आहे, हातामध्ये नंगी तलवार आहे. माझ्या परिसरातलेच आचार्य होते ना, रामसगाव जालना जिल्हा आहे, आसपासचा परिसर जो आहे ना सगळ्या नावाने दणदणाणून जायचा. लहान पोरगं रडायचं तर आई म्हणायची चूप, अरे नागदेव आला तर रडणाला लहान पोरगाच गप्प बसून जायचा. त्या काळामध्ये इतका धरारा, इतका धाक होता त्यांचा. एक टोळी होती त्यांची, कंपू होता 5-50 लोकांचं. आचार्य चालायचे म्हणजे एखाद्या राजा महाराजासारखे चालायचे, हो वैभवातले होते ते. समोर नंगे तलवार घेऊन चालायचे, तर त्यांच्या मागं त्यांचे शागिर्द जे आहेत ते मागे राहायचेच सगळे. आचार्य पुढे चालायचे, इतका दबदबा रुबाब आहे त्यांचा. आणि ते स्वामींच्या सन्निधानामध्ये आल्यानंतर सगळे तलवारी सगळं काही सोडून देतात, अनन्यगतीने स्वामीला शरण येतात आलेले आचार्य. आणि ज्यावेळेस स्वामी उत्तरापंथी जातात त्यावेळेस त्यांची दैनीय अवस्था पहा. कैसे कभी धूप तो कभी छाव, सुख दुख दोनों रहते हैं जिसमें जीवन है वो गाँव, कभी सुख कभी धूप तो कभी छाव. स्वामींच्या जवळचा तो काळ आचार्यांचा कसा आहे, एक छोटीशी लीळा सांगतो. स्वामींच्या सन्निधानामध्ये आचार्य आहे, संन्यास घेतला. स्वामींच्या सन्निधानामध्ये राहायचं म्हणल्यावर आता कसं होतं, भिक्षा मागायची. तो काळ आत्तासारखा म्हणजे आत्तासारख्या सगळ्या गोष्टीची बाहुल्यता होती असातला नव्हता. आता हे 16व्या शतकामध्ये क्रांती झाली, औद्योगिक क्रांती. त्याच्यानंतर हे सगळं मशिनरी वगैरे आली, त्याच्यानंतर हे वस्त्राचं बाहुल्य किंवा हरित क्रांती आमची झालेली आहे. हरित क्रांती यांनी पाहिलेली यशवंतराव चव्हाणांच्या काळात. यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईकांच्या काळात, वसंतराव नाईकांच्या काळात झालेली हरित क्रांती. त्याच्यानंतर पदार्थाची बाहुल्यता आली. त्याच्या अगोदर तर सगळं म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये ज्वारीच राहायची, 12 महिने ज्वारी खावी लागायची. फक्त सणासुदीच्या टायमाला एखाद दिवशी एक चपाती व्हायची, गहू भेटायचं, आणि ती गहू बी फक्त एकच चपाती वाटून यायची, नाही तर ज्वारीचीच भाकरी खाव्या लागायची. अशा एवढ्या भाज्या, एवढे सगळे बादशाह मसाला, एवण मसाला, चाट मसाला, पाट मसाला असलं काही नव्हतं. सरळ सरळ आपल्या मिरच्या तोडून आणायच्या, राहिल्या सुकल्या तर लाल खोडा राहायचा, त्या मिरच्या ठेचायच्या त्या वरवंट्यावर. त्यात आपलं खडे मीठ राहायचं, बारीक मीठ बी नव्हतं, असं टाटा शुद्ध टाटा नमक तसलं काही प्रकार नव्हता हो. खडे मीठ होतं, ते खडे मीठ ठासलं जायचं, ती चटणी, तेच त्याच्यात लोक उभ्या उभ्या ती भाकरी खायचे आणि चालायचे. असा तो काळ त्या काळात. आता म्हणजे 50-60 वर्षापूर्वीचा कालावधी. आता सगळ्या गोष्टीची मुबलकता झाली. आता हा स्वामींचा काळ म्हणजे 800 वर्षापूर्वीचा काळ. स्वामी उत्तरापंथी जाऊन 804 वर्ष झाली. त्याच्या अगोदर 4 वर्ष म्हणजे 810 वर्षापूर्वीचा कालावधी कसा असेल. जर 50 वर्षामध्ये अशी अवस्था, कपडे तरी होते का हो, नाही. गोंडपटाचे कपडे शिवले जायचे. हे तराट जे असतात ना, पोते वगैरे, त्याचे कपडे असायचे आणि त्या कपड्यावर लोक राहायचे. तुम्ही म्हणतात बाबा तुम्ही त्या काळात कधी होते. मी नव्हतो, परंतु वाचलंय ना, मी अनुभवू शकतो ना. ते गोंडपटाचे कपडे कसे असतील, कसे जाडे भरडे असतील. आज आपल्याला तल्लम वस्त्र घालून सुद्धा आपल्याला AC लावून गरमी, आज काय गरमी आहे हो. अरे त्या काळामध्ये कसे जगले लोक. असे आरसेचे पंखे, कशाचे पंखे होते हो. पंखे आत्ता आले, लाईट तरी आत्ता आली. 50-60 वर्षापूर्वी लाईट तरी कुठं होती, काहीच नव्हतं. त्या ज्यावेळेस ते 1818-17 त्या काळामध्ये ज्यावेळेस रेल्वेचा शोध आला त्यावेळेस तरी कुठं लाईट होत्या. कंदील लावायचे त्या रेल्वेच्या पुढं, किंवा त्या गाड्यांना अजून बी त्या कंदील लावायचे त्या जागा होत्या, त्या कंदील लावून पुढं चालायचे, आहे की नाही काका. हां, पंत्या होत्या त्याप्रमाणे चालायचे लोक. आता तो काळ 810 वर्षापूर्वीचा काळ कसा असेल. कशाचे पदार्थ, कशाचे काय, काहीच नव्हते. 70 वर्षापूर्वी 75 वर्षापूर्वी भारताची आबादी किती होती, 40 कोटी.
आज किती आहे 70 वर्षात? 145 कोटी. 100 पटीनं वाढलेत लोक. जेवढी बाहुल्यता वाढली पदार्थाची तेवढी बाहुल्यता माणसाचीही वाढली. त्या काळामध्ये होतेच किती, डिवायडेशनच्या काळामध्ये किती होते? 40 कोटी. त्यात हे किती होते? 2.5 कोटी, 5 कोटी, 4 कोटी, तेवढेच असते. बाकीचे आम्ही 35 कोटी होतो. हा कालावधी. त्या काळामध्ये, स्वामींच्या काळामध्ये स्वामींनी सरं काही सोडायला लावलं? काहीच नाही. कपडे घालायला नसायचे. स्वामींसाठी वस्त्र घेतलेलं किंवा दादोसांसाठी घेतलेलं किंवा स्वतःसाठी वस्त्र तयार करायचं म्हणल्यावर बीडचं चरित्र आहे. तुम्ही आपण नेहमी आठवतो त्यावेळेस स्वामींनी पोहता हा बीडचा साजरा केलेला. पण ज्यावेळेस आचार्यांची भेट झाली दादोसासोबत सिन्नरला, आणि दुसऱ्यांदा भेट व्हायची म्हणजे आता पर्व काळ आलेला आहे, नारळी पौर्णिमेचा. स्वामींना वस्त्र द्यायची आहे, इच्छा आहे आचार्यांच्या मनात, पण स्वामी कुठे माहीत नाही आहे. पण साडेगावला एक वस्त्र विणणारा आहे, त्याला सांगितलं जातं 2 वस्त्र विण, एक उच्च कोटीचं विण आणि एक जरा मीडियम. चांगलं जे वस्त्र आहे मी दादोसांना देईन आणि मध्यम जे आहे ते मी पांघरेन. सांगितलं जायचं 15 दिवस अगोदर. असं जसं आता आम्हाला शर्ट शिवायचं म्हणलं तर 8 दिवस 10 दिवस अगोदर टेलरला द्यावं लागतं, 15 दिवस अगोदर लावावं लागतं. मग तो विणतो त्या मागावर आणि त्या विणल्यानंतर मग ते वस्त्र दिलं जातं. असा तो काळ. त्या काळामध्ये वस्त्रही भेटत नव्हतं. वस्त्र भेटलं तर चांगलं वस्त्र. अशा आता काळाच्या ओघात बोलता बोलता तुम्हाला येईल 16 धामाचं वस्त्र आहे किंवा आचार्याने दिलेलं वस्त्र आहे. एक एक लिळा तुमच्या समोर येतील. आता पानं उलगलट जातील आपली एक एक. आज तर सुरुवात आहे. अभी तो ये झाकी है, पिक्चर अभी बाकी है. हां, आज तर सुरुवात आहे आजी आपली. आता त्या ठिकाणी ज्यावेळेस स्वामींना वस्त्र अर्पण करायचं आहे ते अगोदर तयारी केल्या जायची. आणि अशा काळामध्ये आचार्य ज्यावेळेस स्वामींच्या सन्निधानामध्ये येत आहेत, काही नसताना स्वामी सोडायला सांगतायत. नव्हतंच काही, होतं काय? काहीच नाही. सोडलं, सोड. खाणं सोड, पिणं सोड, वस्त्र सोड, घर सोड, प्रपंच सोड, बायको सोड, शेत सोड, सगळं सोड. सगळं सोडलं. आचार्य एक ठिकाणी म्हणतात, काय देवा कसलं काम तुमचं, सगळं सोड, सगळं सोड, सगळं सोड. अरे हे मुनी आले आपल्याला वाईट करायला. मी तलवार हिसकली, ढाल हिसकली, त्याच्या मागे लागलं तरी तुम्ही म्हणता हे बी सोड. अरे महात्मा नवशी मलाच बोलायला लागले. अहो तो मारायला आला आपल्याला. तर वाईट केलं असतं ना तुम्हाला देवा. तुम्हाला असं काय करताय देवा? वैतागून बोललेलं आहे ते वाक्य, वैतागून सांगत नाही आहे. सोड सोड साठी साठी महात्मा नवशी म्हणून टाकायला लावतात. आम्ही एवढंच सांगतो की अहिंसावादी आम्ही आहोत. अरे आहे ना, पण आपल्याला जर कोणी करत असेल, त्रास देत असेल तर मग? अरे गांधीजींनी सांगितलंय, कोणी जर ह्या दवडात मारली तर दुसरं गाल पुढं करा, आणि दुसऱ्या गालात जर मारली तर मग नाही सांगितलं त्यांनी. अरे त्यांनी हात उचलायच्या अगोदर त्याच्या थोबडीत मारा ना. त्यांना हे सांगायचं होतं. ज्यावेळी डिवायडेशन झालं ना, ट्रेनची ट्रेन भरून तिकडून यायला लागले पाकिस्तानातून. लोक आले, गांधी बाबा काय चाललंय पहा. ती म्हणाली काय चाललंय? ती म्हणाली ट्रेन भरून यायला लागली, सगळी कत्तल सुरू आहे. गांधी बाबा म्हणले अरे अरे हिंसा करना पाप है ना. अहिंसावादी, अन्याय करना पाप है. पुढं सांगताना हळूच सांगून गेले, अन्याय सहन करना महापाप है का नाही. आई वडील सांगतात बाबा माझी पोरगी गाय आहे, हिला सांभाळ. पण मध्ये सांगायचं अदृश्य रूपाने सांगितलं तर शिंगावाली गाय आहे, हो मार्गी गाय आहे, सांभाळून राह. आतापर्यंत मी सांभाळली, आता तू सांभाळ. हो. नवरा बायको भांडण केलं कोर्टामध्ये. ती म्हणाली आम्हाला तलाक पाहिजे. वकिलाने विचारलं का पाहिजे? ती म्हणाली 12 महिने झाली मला बायको बोललीच नाही. जज म्हणला विचार करून बोल, काय मागतो? याच्यासारखा गोल्डन चान्स पुन्हा तुला येणार नाही. न बोलणारी बायको तुला भेटली, अजून काय पाहिजे? भाग्यवान आहेस बाळा तू. ही चूक करू नको, तलाक घ्यायची. भाग्यवान आहेस तू, है की नाही. तो काळ स्वामीचा है ना. कुछ शिकवे भी हो, कुछ शिकायत भी हो, तो मजा जीने का. और भी हाँ ऐकता का नाही काय गाणे बिणे? ऐकत जाओ. तुम रूठी रहो मैं मनाता रहूं, इन अदाओं पे और क्या आता है. हाँ कुछ शिकवे भी हो तो कुछ शिकवे भी हो, कुछ शिकायत भी हो, तो मज़ा
जीने का और भी आता है. हां, नुसतं प्रवचन म्हणल्यावर कसं जमल, जरासं हसो खेळो मस्त राहो, आहे का नाही. हे जन्म पुन्हा नाही, थोडक्यात भेटलेला जन्म आहे. हसून खेळून राहा, जेवढं होईल तेवढं धर्म करा. धर्म म्हणजे काय, कोणी कोणाचं मन दुखू नये, कोणी कोणाचं अंतःकरण दुखू नये, चांगलं राहो. मी आशीर्वाद देत असताना हेच आशीर्वाद देतो, स्वस्थ राहो, व्यस्त राहो, मस्त राहो, आहे का नाही. स्वस्थ राहा, व्यस्त राहा, मस्त राहा, तब्येतीला जपा, स्वतःचं मन बुद्धी ईश्वराच्या चरणावर ठेवा, स्वतःला व्यस्त ठेवा आणि मस्त राहा. जीवनाचा आनंद घ्या. हे जिंदगी ना मिलेंगी दोबारा, आहे का, पिक्चर आहे ना, कोणती आहे, हे जिंदगी ना मिलेंगी दोबारा, आहे का नाही. ऐसा अरे आनंद घ्या, आनंदाने राहा, मस्त राहा. कुठं गेलं ना की असे एक जहाँ से हम गुजरेंगे ना वहाँ से एक हलचल पैदा करो. अरे कोणतरी गेलं, एखादा सेंट मारलेला माणूस जवळून गेला की आपल्याला कसं वाटतं, तसं आपण जर जवळून गेलो ना कोणाच्या, तरी असं काय मस्त माणूस आहे यार, छान माणूस, सहवास हवासा वाटावा, नकोसा नको. जिंदगी ऐसी जीव यार. धर्म काय, रडा तुम्ही, कशासाठी रडा, अप्राप्ती भावावी. कशाची, देवाची अप्राप्ती भावावी. पोरगी सोडून गेली, पोरगं विचारत नाही, बायको विचारित नाही, याची अप्राप्ती भावून काय होणार आहे. हे सगळ्या नाशिवंत वस्तू आहे. देवाची अप्राप्ती भावावी. देव तू मला भेटला नाहीस, मी असा अभागी आहे, मी असा दैवहीन आहे की तू मला भेटला नाहीस. तू जर भेटला असता तर माझा उद्धार झाला असता. जी तैच जर अनुसरता तर हे सृष्टीमध्ये ना उरता. साधने करून साध्या ते पावता तुझे स्वरूपी. याची अप्राप्ती भावावी, ही अप्राप्ती करावी. ही काय सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी राहडघडीची न्याय सगळ्या भेटणार आहे तुम्हाला या. हो, सगळं भेटतं, काय नाही भेटत. आजपासून 15-20 वर्षापूर्वी माझं नाव घेतले लोक असं करायचे, आज बोलवतात. बदलता है समय, बदलता है समय, बदलता है. दम धर, आहे की नाही. ऐकलं ते खोटं, पाहिलं ते खोटं, दम धरील तेच मोठं. जो दम धरील तोच मोठा, आहे का नाही. आता बाई नवीन लग्न होऊन घरी आली, नणंद त्रास देते, सासू बोलते, नवरा नीट बोलत नाही, तरी बिचारी दम धरून त्या घरामध्ये राहते. 1-2 वर्षानंतर मुलगा होतो, तरी त्रास कमी होत नाही. मुलगा मोठा होतो, मग नवरदेव म्हातारा व्हायला लागतो, सासू जायला लागते, सासरा निघून गेलेला असतो, नणंदेचं लग्न झालेलं असतं, दम धरून राहते. जसा जसा पोरगा मोठा होतो तसा तसा त्याचा अधिकार वाढत जातो. एक दिवस घराची मालकीण होऊन जाते, है कि नहीं. सास भी कभी बहू थी, लेकिन एक दिन बहू भी सास बनने ही वाली है ना. हां, दम धरावं लागतंय. हे ते घर चांगलं नाही असं सोडून जमल काय, नाही. अरे गळ्यामध्ये माळ पडली, अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण झाली तू. आता झालं ना अर्धा, आता थोडा धर ना, थोडा दम धर. एकदम कसं भेटल, एकदम ताट आलं की एकदम खातो काय आपण, नाही. दमाने खावं लागतं. एक दिवस सगळंच तुझं होणार आहे. दम धर, शांती ठेव. एका बाई माणसाकडून काय अपेक्षा करते, काही गिफ्ट द्यावं याने, काहीच नाही. गिफ्ट मागितलं तर खूप त्याचं मोठं, सगळ्यात गिफ्ट जर असेल तर बा मला गजरा घेऊन यावं. याच्यापेक्षा बाईला काय हवं, काहीच नाही. माझं घर सगळं व्यवस्थित असावं, नवरा चांगला असावा, सासू माझी आईसारखी असावी, सासरा माझा वडिलासारखा असावा, लहान दीर माझ्या लहान मुलासारखा असावा, भावासारखा असावा, ही त्याची अपेक्षा आहे. आता ते खिशातून पैसे काढून घेणारे ते असतील 1-2-4, पण तसं नसतं बाईंचं असावं. बाई अपेक्षा काय करते, एक फुलाची अपेक्षा करते, गजऱ्याची. नाहीतर ती म्हणते बाबा मी माणूस आहे, मला माणूस म्हणून माणसासारखं समज, मला सन्मान दे. ती सन्मानाची अपेक्षा आपल्याकडून करत असते. आपण सन्मानही त्यांना देऊ शकत नाही, हे आपलं किती वंचकत्व आहे. आणि आपण जसं असं म्हणतात की धर्मशास्त्रामध्ये, आता हे सोक्तीचं शास्त्र आहे, हां, असं वंचकत्व जर काही केलं तर पुढचा जन्म बाईचा भेटत असतो. हां, आपण जर आता ह्या जन्मामध्ये त्यांना जर आपण सन्मान दिला नाही तर पुढचा जन्म आपल्याला जर बाईचा भेटला तर ती नवरा म्हणून येणार आहे आणि मग ती बराबर वसूल करते सगळं. त्याच्यामुळे त्यांना सन्मान द्या, ती सगळं सांभाळते. हो, आपलं फक्त आपण काय आहे, आपण फक्त धनार्जन करतो आणि प्रजनन करतो, एवढ्याच आपलं काम आहे. बाकी सगळं घर कोणाला काय कसं किती द्यावं काय करावं हे सगळ्या या मावल्यांच्या हातामध्ये आहे. अहो यांनी सत्ता बदलली, लाडक्या बहिणींनी येणारी येऊ नाही दिली,
भयान झाले, गहाळ झाले लोक. तुमच्या समोरचं उदाहरण आहे 15 दिवसापूर्वीचं. काही करू शकतात. स्वामींचा काळ तो आहे, त्या काळामध्ये काहीच भेटत नाही आहे. आणि अशा काळामध्ये आचार्यांच्या मनामध्ये एक दिवस येत आहे, खूप दिवस झाले भिक्षेचं अन्न खातो, विटकं तिटकं अन्न येतं आहे. विटकं तिटकं म्हणजे विटलेलं, भोरा लागलेला, पाणी भात खाऊन खाऊन कंटाळो. एक दिन हमारा भी ऐसा था, जब हम रास्ते से चलते थे तो लोग डरकर भागते थे. जे पाहिजे ते हिसकून खाता येत होतं. मागून दिलं तर ठीक, नाही तर हिसकून घेतलेलं आहे. हो, पूर्वाश्रमीचं त्यांचं असं जीवन त्यांचं. या ठिकाणी आल्यानंतर सर्व संघ परित्याग, देवाने भिकेची झोळी हातामध्ये दिली. हो, भिक्षा म्हणजे काय? भिक्षा म्हणजे काय? भिक्षा म्हणजे भीक. भिकेची झोळी हातामध्ये आहे आमच्या. काय येते झोळीमध्ये? काय येते? कोणी काही पदार्थ दिले? कोणीच नाही दिले. आले तरी बाईसाने काढून घेतले बाबासाठी. राहिलं काय? विटकं तिटकंच राहिलं. एक दिवस सकाळी सकाळी स्वामींचं चिन्हस्थळीवर आसन आहे. बाईसा स्वामीसाठी उपहार तयार करते की बाई थोडंसं धान्य वगैरे आलेलं आहे, डाळ वगैरे आहे, स्वामींसाठी आज पुरणपोळी तयार करूया. बाईसांनी बेत केला. बाईसा वयस्कर बाई, स्वामींना अगदी मुलासारखं जतन करायची. लहान मुलांचं जसं जतन करतात ना तसं स्वामींचं जतन करायचे. स्वामी निद्रा करायची तर स्वामीच्या वाहनाच्या आहे श्रीचरणीच्या उपाहनं ते आपल्या उशीला घेऊन झोपायची. हो, स्वामी खाकरायचे सकाळी उठताना तर बाईसा खाकरल्याबरोबर उठून उभी राही, बसायची ती जागेवर. लगेच पालवसरी साखर ती लगेच पदरानं स्वामींचं उपाहनं आहे ती साफ करायची, स्वामींच्या श्रीचरणाजवळ घालायची. किती प्रेम आहे हो त्या बाईसांचं. कोणालाही देव प्रेमदान देईल असं होतं का? त्याला प्रेम दाखवावं लागतं, द्यावं लागतंय. वैशुताई कोणालाही इतकं प्रेम करील काय? तुम्ही प्रेम देता तिला म्हणून ती प्रेम करते तुमच्यावर. हो, तुम्ही देतायत म्हणून ती करते. सहज सोपं नाही आहे ना. दुनिया की ही एक रीत आहे. गिव रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. प्यार दो, प्यार लो. तुम्ही जर घ्यायचीच अपेक्षा करताल तर देणारं एकदा देईल, दोनदा देईल, ते तिसऱ्यांदा म्हणजे जाऊ दे, हलकट आहे ना. बाईसांचं इतकं प्रेम स्वामीवर होतं की श्रद्धा होती. स्वामींसाठी आज पुरणपोळी तयार करावी म्हणून बाईसा सकाळी सकाळी तयारी करते. स्वामीपुरतं उपहार. स्वामींचं उपहार तरी काय हो? काय स्वामींचा उपहार? तुमच्या आमच्यासारखं काही जेवण होतं काय? स्वामींची श्रीमंत सुकुमार आरोगणा. श्रीमंत सुकुमार आरोगणा. पुरी तरी 1.5, मांडा तरी अर्धा, हे का नाही? चपाती तरी चतकूर. एवढंसं 2 घासाचं. तृप्त काम परमेश्वर तो काहीशेनी तोषवावा असं ब्रह्मविद्येत बक्षाला आहे. सगळ्या गोष्टींनी तृप्त आहे तो. मग ही भानगड कशाला केली? तम स्वरूपातून काढायचं, आपल्या स्वरूपात न्यायचं, प्रेमदान द्यायचंच होतं देवाला. तुला कळू दे, तुला कळू दे ईश्वर काय आहे, सुख काय आहे, दुःख काय आहे, देवता फळ काय, सगळं कळल्यानंतर तुला कळलं. एक वस्तू अशी आहे जी आपल्याला आत्तापर्यंत भेटली नाही, ती नाशवंत आहे, तो परमात्मा आहे. म्हणून ही सगळ्या सृष्टीचं भानगड करावी लागली. नाही तर सहज ईश्वराला देता आला असं. तृप्त काम आहे तो सगळ्या गोष्टीने. त्याला मागायची घ्यायची द्यायची गरजच नाही आहे. पण तरी परमात्मा आसुसलेले आहे. जीवानी माझं मी दिलेलं आहे, मला अर्पण करू शकतो की नाही हे पाहतात ते. देव काय घेणार आहे? देवाला कोणी काय दिलं आणि आपण काय देऊ शकतो? आपल्याकडं आहेच काय भिकाऱ्याकडं? ते एक आमच्याकडचे कीर्तनकार सांगत असतात, 2 अंगठ्या आहे, एक लग्नाची एक मांडव परतनीची, तीच दाखवायची. आमटीवाड भातवाड, आमटीवाड भातवाड, 2च अंगठ्या आमच्याकडं. काय आमच्याकडं? अरे त्या श्रीकृष्ण महाराजांची द्वारकातिरी वसवलेली ती सुवर्णाची आहे. सोन्याच्या आसनावर बसायचा तो. आम्ही शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांचं 1.5 मन आसन जे सोन्याचं होतं त्याचं सांगतो आम्ही इतिहास. अरे गोपाळकृष्ण महाराजांची नगरी सोन्याची रे, नगरी सोन्याची आहे. एक बाई होती, भाजीपाला विकायची, कष्ट करायची, नवरा खूप जीव लावायचा. एक दिवस नवऱ्याने तिला विचारलं, आपल्या बायकोला प्रेमाचा उमाळा आला म्हणून तिला नथ केली नाकात. मग ती नथ बनवल्यानंतर अशी त्या बाईला लई कौतुक, आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी नथ केली. मग नथ घातली,
बाजारामध्ये भाजी विक्री करायला बसल्यानंतर मग कोणी भाजी घ्यायला आला, मावशी आलू काय किलो आहे? 60 रुपये. कशी करे? 60 रुपये. तिला नथ मला विचारा ना कोणी, म्हणून ती नथ दाखवत होती ना. आलू काय भाव आहे? 60 रुपये किलो. कांदा काय भाव आहे? 80 रुपये किलो. तेवढ्यात एक संत आले कबीरजी, ते म्हणाले हे काय आहे? ही भाजी आहे. ते म्हणाले बाई मलाही दिसते भाजी आहे, तुला काय सांगायचं मी विचारून घेतो, तुला काय विचारायचं मी विचारतो. ही नथ तुझ्या नवऱ्यानं बनवली मला कळलेलं आहे. अरे बाई ज्या नथ नवऱ्यानं दिली एवढीशी ग्राम 2 ग्राम 5 ग्रामची असेल, तिचं तू एवढं कौतुक करते. अरे ज्या देवानं नाक दिलंय तिचं कौतुक आहे का तुला कधी? नाकच नसतं तर नथ कशात घातली असती का? कशात घातली असती नथ? नाकच नसते तर नकटीला शोभतं तरी का? नाही. मग असं आहे, देवानं इतकं सगळं काही दिलेलं आहे, देवाचंच सगळं आहे. आपलं काय आहे? देव सांगतात मरमर शौच्या जीवा, तू ते काही असे मा काही देशी, तू काय देणार आहे आम्हाला? काही देऊ शकत नाही. आचार्यानं सोडायला लावलेलं आहे आणि आज उपाराची तयारी सुरू आहे. आचार्य येत आहेत आणि आज पाहतायत. अंतर्यामी सर्वज्ञ आपण सहज नाही म्हणत स्वामींना, होतेच, आहेच आणि राहतीलच. स्वामी ओळखतात. स्वामींजवळ येतात आचार्य, दंडवत देवा मी भिक्षेला जाऊन येतो. स्वामी त्यांच्या चेहऱ्याच्या हावभावावर ओळखतात. आकारे इंगते गत्या चेष्टया परिभाषणम नेत्रभक्तवाकारेण लक्षते अंतर्गता. माणसाच्या नजरेवरून ओळखून घ्यायचं असतं ये क्या चाहता है हमसे. आपण येडे, आपल्याला कळत नाही. बात को समजा करो, जानम समजा करो. हां, नेत्रभक्तवाकारेण लक्षते अंतर्गता. आकारून लक्षात येत असतं. आचार्य ओळखून घेतात आज काय याच्या मनामध्ये चाललेलं आहे. भिक्षेला जाऊन येतं म्हणल्यावर स्वामी म्हणतात ठीक आहे या जाऊ. बाईसाला म्हणतात, बाई गेल्यानंतर म्हणतात बाई तुमच्याजवळ आहे का अजून डाळ? आहे ना बाबा. मग भिजवा अजून थोडीशी डाळ भिजवा. मग पुरणपोळीला जे जे साहित्य लागतं, चण्याची डाळ लागते, पीठ लागते, मीठ लागते, सारेला जे जे सगळे पदार्थ होते स्वामींनी आज सगळे काही पुन्हा त्यांना वाढवायला सांगितले. बाबा जितके आहे तितके टाका, कमी पडले तर आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला सांगू, आणायला कोणाला तरी सांगू, अजून करायला लावलं. बाईसांना वाटलं कोणी येत असेल, आज यजमान लोक मोठं कोणीतरी येत असेल म्हणून स्वामींनी करायला लावलं असेल. बाईसा अनभिज्ञ आहेत पण सर्वज्ञ प्रभू जाणतायत. आज थोडा वेळ निघून गेला आहे. आचार्य भिक्षेहून परत यायची वेळ झालेली आहे. स्वामींच्या आता दुपारच्या पूजावसराची वेळ झालेली आहे. आचार्य येतात स्वामींच्या जवळ, चेहरा सुकलेला आहे. भिक्षेला तर गेले खरी पण मनामध्ये हेच विचार करत राहील, अरे काय होतासी तू, काय झालासी तू, क्या था तू और क्या हो गया, क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार में. है कि नहीं? कभी डगमगाई कश्ती, कभी खो गया किनारा, रहा गर्दिशों में हरदम मेरे इश्क का सितारा. काय होतो मी, काय झालो आज, धरधरा होता माझा. पण ह्या ईश्वरांच्या सन्निधानामध्ये आल्यानंतर सगळं काही सोडून दिलं मी. चला जीवाचं मी माझे कल्याण करून घेतलेलं आहे. किती दिवस झाले हो घर सोडले मी. पत्नी आहे गांगाईचा, तिचं नाव आहे. एक मुलगा आहे महेश्वर पंडित आहे, त्याला मी सोडून आलेलो आहे. आई आहे, कधी मला भेटते नाही भेटत, कधी भेट होते नाही होत. बहीण आहे, सगळा प्रपंच आहे, सोडून दिला मी सगळं. स्वामींच्या सन्निधानामध्ये आहे. कधी खायला भेटतं, कधी भेटत नाही. कधी स्वामींच्या सन्निधानामध्ये राहिल्यानंतर स्वामी राहू देतात, कधी काढून देतात. पाठविल्यावर तू दूर जावे, बोलाविले तर सन्निधानी यावे. तुझी प्रतिज्ञा हृदयी आठवे, उठते मनी काहूर, मनाला वाटत असे हुरूर. नेहमी एक भीती आहे, देव राहू देतो की नाही, काढून देतो इथून. अशा भीतीने गांगरलेले, थकलेले, दमलेले विचार करत गेलेले आज भिक्षेला. भिक्षून वापस येत आहेत. कधी चव माहीतच नाही, विसरून गेले सगळी चव. ते निरस रेंदा चेंदा खात 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 विसरून गेले, स्वतःला विसरलेले.
छोटंसं इवलूसं तोंड करून स्वामी जवळ येत आहेत. खायसाठी नाही हो, खायचे पदार्थ किती पोटात राहणार आहेत. तिथं आज खाल्लं थोडा वेळ त्याची चव राहील. स्वामींनी सांगितलं घ्यायची ऐसे मुसम्मुख होणी है ना. आत ओटळ असे खाली पोकळ असे जाईल परते. चव कुठपर्यंत आहे? जिभेपर्यंत. जिभेच्या खाली उतरल्यानंतर काही खाल्लं तर तिची चव आहे का? ती तर फक्त दर शोधणी उदर पोट भरण्याचं साधन आहे. ते इथपर्यंतच आपल्याला चव कळत असते, त्याच्यानंतर पदार्थाची चव कळत नाही. पदार्थासाठी रुसलेले नाही आहेत. आज थोडंसं मन नाराज झालेलं आहे, पण अंतर्यामी ईश्वर आहेत, जाणतायत, सर्वज्ञ आहेत. आचार्य जसे भिक्षेहून वापस येत आहेत ना, स्वामींना झोळी दृष्टपूत करतायत. डोळ्याच्या पापण्यावर आज अश्रू आलेले आहेत. आता फक्त कोणी बोलणारा पाहिजे. तुमची आमची अवस्था कशी आहे? सगळे संसारामध्ये त्रसित आहेत, सगळे दुःखाने सगळ्यांचं हृदय भरलेलं आहे की नाही. स्वामी एक ठिकाणी आमचे सांगतात की हा अवघा जण सगळा दुखिया त्रसलेला आहे, पण याचा श्रम पीडिता कोणी नाही. याला कोणी विचारणारं नाही आहे. जवळ कोणी जवळ जर विचारून त्याला विचारलं नाही, इकडे ये तू फार दुःखी दिसतोस रे, एवढं बोलायची उशीर आहे. काही त्याच्या मनातलं सांगायची एक दोन गोष्टी सांगायची उशीर आहे. बोलायला लागलं ना की माणूस टपाटप लगेच डोळ्यातून अश्रू काढेल. सगळे चेहरे हे सगळे कॉस्मेटिक चेहरे, हे ओरिजिनल चेहरे नाही आहे. ओरिजिनल तर सगळे अंतःकरण, तो सगळ्यांचं अंतःकरण द्रवलेलं आहे. दुःखी आहे सगळे, त्रसित आहे सगळे. कोणी पाहुण्याकडून त्रसित आहे, कोणी शेजाऱ्याकडून त्रसित आहे, कोणी मॅनेजरकडून त्रसित आहे, कोणी मालकाकडून त्रसित आहे, कोणी गुरुकडून त्रसित आहे, कोणी शिष्याकडून त्रसित आहे. सगळे दुःखी आहेत. कोणी जवळ घेणारा नाही आहे. कोणी असं त्याला खांद्यावर घेऊन त्याला जर थोपटणारा नाही आहे. अरे तू घाबरू नको, मैं हूं ना, मैं हूं ना, एवढं म्हणणारं कोणी नाही आहे. एवढं म्हणणारं कोणी जर असलं ना की माणूस रडायला सुरुवात करतो. मृत्युंजय कादंबरी वाचली नाही? शिवाजी सावंतांनी फार चांगलं वाक्य सांगितलेलं आहे. माणूस म्हणजे जमिनीसारखा आहे. जसं जमिनीमध्ये एक दाणा तुम्ही टाका धान्याचा की तो राज देतो, तसं माणसाचं हृदय आहे. त्या हृदयामध्ये एक प्रेमाची फुंकर घाला तुम्ही, तो रडायला लगेच त्याचा बांधच निघतो, सुरुवात करतो. तो नदीच वाहते. तशी माणसाची अवस्था झालेली आहे. आचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, रडायचं आहे आता फक्त. पण कोणाजवळ रडू, कोणाला सांगू माझं दुःख? अंतर्यामी ईश्वरांच्या श्री चरणाजवळ आलेले आहेत. झोळी दृष्टपत करताय. जशी झोळी दृष्टपत केली स्वामींनी, पाहिलं आतमध्ये पाणी वाहत आहे, तो बी रेनाचे नाही बुरशिलेलं आहे. स्वामी सांगतात ये बैस, जवळ बैस. नाही देवा मी बाहेर बसतो. अरे तू बस रे, बस. नाही देवा आपली आरोग्याची वेळ झालेली आहे, मी बाहेर थांबतो गुंफेच्या बाहेर. अरे तू बस रे. स्वामी जवळ बसवतात, समोर दृष्टीच्या पुढे बसवलं. बाईसांना माहिती आहे बाबांची वेळ झालेली आहे, त्यांनी आचार्यांना जवळ बसवलेलं आहे. बैस बा नागना, तू बी बैस बैस बैस. स्वामी सांगतात आता मायच ती म्हणते बैस बा नागना, बस ना बस. स्वामी बस म्हणतायत तर बस ना. ऐकत का नाही स्वामीचं? आईचं काम असतं. वडील एखाद्या वेळा मुलाला म्हणतात अरे बस तू माझ्या पुढं. आपण घाबरतो, नाही मी आतमध्ये बरा आहे, नाही आईच्या पदरामागे बरा आहे. त्यांना वाटतं जवळ बाप बसून काही मारतो की काय, कान धरतो की काय, पण आई म्हणते अरे बस ना. अरे वडील काहीतरी सांगतोय ना, घे ना, ऐक ना. अरे तुझ्या पुढच्या भावी जीवनासाठी आवश्यक आहे ते, ऐक. म्हणून आई बसवते. तसं बाईसाहेब म्हणली अरे बस ना नागदेवा. अरे स्वामी काहीतरी सांगत असतील, काहीतरी विचार असेल, तो ऐकत का नाही? बस. नाही बाई तू बस रे. आग्रहानं बसवते. आता त्या जे आहेत जवळचे नागदेवाचार्य त्यांच्यापासून काय पडदा आहे? बाईसाने लगेच स्वामींचं श्रीमंत सुकुमार आरोग्याचं ताट तयार करते आणि बाईसा स्वामी पुढे ठेवते. बाबा स्वयंपाक तर करायला लावलेला आहे, कोणी येणार होतं का? कोणी महाजन येणार आहे? कोणी मोठा माणूस येणार आहे का? बाई हा काय आला वाडा याला ताट? नको देवा मला नको, मी भिक्षा आणलेली, मी बाहेरच बसतो. अरे तू बस रे. बाई वाडा. स्वामी आग्रह करून बाईसांना ताट वाढायला लावतात, समोर बसवतात आचार्याला. बैस रे बैस, बस. नाही देवा बस, माझ्याजवळ पाणी भात आहे, मी खातो. अरे तू बस रे. बसवले जात. स्वामी एक घास घेतात. आचार्यानं समोर ताट वाढलेलं आहे. त्यांचं ताट तुमच्या आमच्यासारखंच. 2 पोळी वाढल्या असतील, सार वाढलेला असेल, भात असेल, तो भात वाढायचा आहे. बसवतात स्वामी. आचार्य म्हणतात मला इतकं नको, मी जेवण केलेलं आहे, मी सकाळी जेवलो होतो.
स्वामींना माहिती आहे तुझ्या पोटात काही नाही आहे. तो अरे बाप आहे तो. बापाला आम्ही ओळखू शकत नाही, पण ज्यावेळेस आम्ही ओळखतो त्यावेळेस तो परत बाप राहत नाही. आम्ही बापाच्या प्रेमाला ओळखत नाही. बापाचं प्रेम, आईचं प्रेम आम्हाला ओळखू येत नाही. ज्यावेळेस आम्हाला त्यांचं प्रेम कळतं तोपर्यंत ते दोघं राहत नाही. ही सत्य परिस्थिती असते. स्वामी ज्यावेळेस स्वामी बसवत आहेत ना त्यांना, बस बाबा बस, अरे बस, आग्रहाने बसवलेलं आहे. बाईचा ताट वाढते, नाही मी जेवलेलो आहे. अरे बस रे, हम जानते हैं तुझको बेहतर. मला माहिती आहे तू काय खाल्लेलं आहे. स्वामीला माहिती आहे. स्वामी बसून काही लपलेलं आहे का? बसवतात स्वामी एक घास घेतात, आचार्यांकडे पाहतात. आचार्य समोर बसलेले, किती खावं असं झालेलं आहे, पण गिळत नाही, काढून ठेवतात. ते नको बाई मला. स्वामी आग्रह करून त्याला वाढायला लावतात. बस रे खातो. ताटातली संपती लाजत लाजत खातायत तरी पुन्हा खाऊ घालतायत. बाईसाला सांगते, बाई सारवाडा सार कमी आहे. नको तेव्हा, माझ्याजवळ आहे, माझी भिक्षा मी खातो. अरे खा रे. पोटभर जीव घालतायत. तृप्तीपर्यंत जेवले. ढेकर येईपर्यंत स्वामीने आचार्यांना जीव घातलेला आहे. लीळा फार छोटीशी आहे. लीळा फार छोटीशी. स्वामीने तृप्तीपर्यंत जीव घातलेला आहे. पण जीवनामध्ये, आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात. सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतील असं होत नाही. माझ्यासाठी काल बाईनं काय स्वयंपाक केलं आहे मला उद्या जर कोणी विचारलं तर मी सांगू शकणार नाही. आजही मी सांगू शकणार नाही. पण मी आल्यानंतर माझं तिनं स्वागत कसं केलेलं आहे, मला पाहिल्यानंतर ती कशी पळत आलेली आहे, मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. भुसावळ जायचं म्हणलं की, मंदिरात जायचं म्हणलं की मला तिचा चेहरा दिसेल. माणूस माणसाचं सौंदर्य विसरतो. माणूस माणसाचं सगळं काही विसरू शकतो, पण माणूस माणसाचं व्यवहार विसरू शकत नाही कधी. स्वामी जे वागले आचार्यांसोबत किंवा समोर बसून त्यांना जे जीव घातलेला आहे. स्वामी उत्तरापर्यंत प्रयाण केल्यानंतर आचार्य एकांतामध्ये ज्यावेळेस बसायचे, स्वामीच्या लीळा आठवायची. कसे होते स्वामी माझे, कसं मला घडवलं, कसं योग्य केलं, कसं मला शिक्षा पण करायची, कसंच माझ्यासोबत कशा कशा क्रीडा केलेल्या आहे स्वामी. पहिल्या दिवशीच्या भेटीपासून शेवटच्या दिवशीच्या आयुष्याच्या उत्तरापंथी जाण्याच्या भेटीपर्यंत आठवायची. एकांतामध्ये बसून रडायची. ही लीळाही आठवायची. हिवाळ्याचे दिवस आहे. आचार्य आणि नाथोबा थंडी वाजते म्हणून हुडहुड करत उंच टेकावर जाऊन बसलेले आहेत. स्वामींच्या सेवेसाठी येत नाही आहे. त्यावेळेस स्वामी हाक मारतायत, देवा थंडी वाजते आहे, अंगावर वस्त्र नाही आहे. स्वामी थंडी वाजते तुला. स्वामी त्यांच्याकडे दृष्टीने पाहतायत. अंगामध्ये दाह होतो, इतका दाह होतो की पाण्यामध्ये जाऊन धडाधड उड्या मारतायत. देवा आग लागली, सगळ्या अंगामध्ये आग लागली. देवा बराच वेळ पाण्यामध्ये राहिल्यानंतर बाईसा म्हणते, बाई बाबा त्यांना बोलवा, लहान मुलं येते, थंडीमध्ये आकडून जातील ना, काकडून जातील. स्वामी त्यांना बाहेर बोलवतात. देवा आग लागली सगळ्या अंगात, इतक्या थंडीमध्ये आग लागलेली आहे. स्वामी सांगतात, बाई त्यांना चरणोदक द्या. चरणोदक दिलं. थोडं चरणोदक पाजलं, अंगावर शिंपडलं. दाह होता तो निवर्तला. आयुष्यभर आचार्यांनी कधी स्मृतिस्थळामध्ये कितीही थंडी असो कधी गरम वस्त्र वापरलं नाही वापरलं. माझ्या देवानी मला थंडी वाजवत होती त्यावेळी शिक्षा पण केलेलं आहे ना. पुन्हा वस्त्र नाही घेतले कधी. ही निष्ठा आहे, हे विश्वास आहे, समर्पण आहे. थंडी काय वाजत नव्हती काय? वाजत होती. पुन्हा काय पुरणपोळी कोणी दिली नाही का? अरे लोकांनी रत्नानी पूजा केली आचार्यांची, स्मृतिस्थळामध्ये आलेलं आहे. अरे अस्थीपरी काय माझ्या बापाशी वेली म्हणून सांगणारे आचार्य. पदार्थाचं बाहुल्य आहे, पण तरी एकांतामध्ये बसून स्वामींनी पुरणपोळी खाऊ घातलेली मात्र आठवायची, रडायची. हा ईश्वर आहे, हा देव आहे, हा परमात्मा आहे. अशा ईश्वराला आम्ही काय देऊ शकतो ज्या ईश्वराचं सगळं आहे. अशा लीळाचरित्रामध्ये एक अवीट अभंग स्वामींच्या लीळा आहेत. ईश्वर कसा आहे, ईश्वर कशानं प्राप्त होईल असा ईश्वर. किती भाग्यवान आहेत ते जीव. आचार्य असतील, महादैसा असेल,
नाथोबा असतील, ठीक आहे नाही, भाग्यवान आहे. अशा ईश्वराला प्राप्त करण्याचे उपाय म्हणजे ईश्वराचं नाम. फक्त वेळ काळ साधल्या गेली पाहिजे. ते सापशिडीच्या खेळाप्रमाणे सोंगटी टाकावं. पहिलं घर सोडल्यानंतर दुसऱ्या नावाच्या त्या दोन नंबरच्या आकड्यावर एक मोठी शिडी असते, ती डायरेक्ट 99 नंबरच्या आकड्यावर जाते. आणि पुन्हा एक टाकलं की 100चा आकडा गाठला जातो. तसं ईश्वराचं नाम आहे. चतुर्विध स्मरण जर आपलं ईश्वराचं नाम जर आपल्या मुखामध्ये असेल तर एवढं काहीही करायची, एवढं संपूर्ण आयुष्यभर जीव जाळायची बी काही गरज नाही. देवाचं नाव घ्यायचं. एक तुला होती, तुला तुम्ही तुला केली का नाही? कधी नाही केली? केली? हां, पा कशी घाबरली. त्याला माहिती आहे बाबानं जर तुला केली तर बाबा चप्पी करून देईल. हाय बाय करते ना. हां, नाम से बड़ा श्याम से बड़ा श्याम का नाम, अंत में निकला ये परिणाम. है का नाही? श्याम से बड़ा श्याम का नाम. दान दिल्यानंतर गोपाळकृष्ण महाराजांची परत घ्यायला आलेली सत्यभामा म्हणते सगळ्यांना पुढे करून, द्या आम्हाला आमचा देव द्या वापस. ते म्हणतात मग यांच्या वजना एवढं द्या आम्हाला सोनं. सगळ्या ठिकाणचं सोनं आणलं, फक्त रुक्मिणी राहिली होती. सगळं सोनं आणल्यानंतर त्या पारड्यात टाकलं गेलं तरी देव वर आलेच नाही. देव जडच भरले. सत्यभामा म्हणते स्वामी तर लईच प्रेम करतात त्या रुक्मिणीवर, दे ना म्हणा आता सोनं. आता ते तिनं सगळ्याला लावून दिलं. बाकीच्यांना 6 जणीला 8 पट्ट राण्या होत्या. 6 पट्ट राण्या घेऊन आलेल्या. 7वी सत्यभामा आणि 8वी आता रुक्मिणी. तिला सांगा ना आता दे म्हणून. तिच्याकडे जातात. अरे देवाला वापस घ्यायचं असेल तर तुझं दी, दागदागिने दी. ती हसायला लागली. ती हसली. ती देव दागदागिने मागताय. ते म्हणे हो, दागदागिने नाही म्हणे माझ्याकडं. ती जाऊन सत्यभामाला सांगते, बाबा ती म्हणली दागदागिने नाही आहे. सत्यभामा म्हणजे पा सांगा मला काय सांगतात, देवाला सांगा. देवाला तर लई आवडती ती. हां, सांगा तिला. पुन्हा ती म्हणली अरे ती पारडंवर होईना ना, देव वापस आपल्याला भेटून नाही राहिलं ना. रुक्मिणीने काय केलं, तुळशीपत्र घेतलं आणि त्याच्यावर नाव टाकलं, कृष्णा माय हार्ट. जाय म्हणाले काय टाकून दे त्याच्यामध्ये. जाऊन ते लगेच ते रुक्मिणीला त्या सत्यभामेला दिलं. सत्यभामा म्हणाली हे प्रेम. ती म्हणाली होय हेच प्रेम आहे. जाऊ दे म्हणाले आपल्याला तरी काय करायचं, देव पाहून घे. नेऊन त्या पारड्यात टाकलं. टाकल्याबरोबर काय झालं, देववर पान खाली. असं श्याम से बड़ा श्याम का नाम, अंत में निकला ये परिणाम. आता हे परिणाम आहे. आपल्याला काय काय होतं हे पाहायचं आहे. हे आहे नामाचं दाट आहे. उद्याच्या ह्याच्यात घेऊया. संपायचं नाही बरं, 15 दिवस चालेल मग. आता नाही बरं चालेल. सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सर्वास सुख लाभावे ऐसी आरोग्य संपदा, व्हावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असू नये. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.